नमस्कार सर, आपलं नाव? साईनाथ रामपूरकर, सामाजिक कार्यकर्ता मी इथे. सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणजे तुम्हाला का आता जास्त प्रश्न मला विचारायला लागतील. बोला. कारण मला सांगा, कोणत्या विधानसभेत आपण इथं? आम्ही विधानसभा इथं वरली. बरोबर आहे. आणि वरई विधानसभेमध्ये आता लोकप्रतिनिधी आपल्याकडे निवडायचा आहे आपल्याला, बरोबर? तर किती तारखेला मतदान आहे? 20 तारखेला. आणि मतदान किती टक्के झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं? मला तर वाटतं 100% झालं पाहिजे. अरे वा, मला तुम्ही पहिला ग्रस्त जे भेटलं 100%. सगळे म्हणतात पण 100% होत नाही ना सर. मग त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत की त्यासाठी चांगली कामं झाली पाहिजे ना प्रतिनिधीकडून. तुम्हीच समाजसेवक आहात सर. मग आम्ही समाजसेवा किती करणार? लोकांनी फक्त मंडळाला पैसे दिले तर मंडळ विकला जातो. आणि इथे स्थानिक शौचालय आहे, 5 शौचालय वरलीमध्ये, ते तिथून गायब झाले, चोरीला झालंय. त्याच्यावरती कोण बोलत नाही. बोलला गेला तर त्याच्या पाठी सगळे लागतात. प्रशासन पण आग डोळे बंद करून दूध पितोय. आणि त्यानंतर रात्रीचे डिस्को बार चालू आहे. आणि एवढ्या लोकांना त्रास आहे. पहिला गिरणीचा दूर होता, आता चिलमीचा दूर आहे. आणि रात्रभर एवढा ढिगाण आहे, एवढे कपडे घालतात. आज आमचा गिरण गाव आहे, हा माराडी पट्टा आहे. या माराडी पट्ट्यामध्ये सगळे शालू बिलू घालणारी बाई, आता ती पण बाई सिगरेट प्यायला लागली नाक्यावर उभा राहून. तर कसा होणार सांगा ते मला. याच्यासाठी हा जो बदल आपल्याला घडवायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? मतदान केलं पाहिजे. मतदान जर आपण केलं तर आपण हे बदल आणू शकतो की नाही? आणू शकतो ना. आणि चांगल्यात चांगला प्रतिनिधी आपण निवडला पाहिजे. आणि तुम्ही तर कसं सामाजिकच्या ह्याच्यात काम करणारे आहात, म्हणूनच विचारतो, जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी आपण निवडतो तर त्याचा पाठपुरावा करणं हे आपल्या लोकांचं काम आहे की नाही? तर सगळ्या जनतेला घेऊन तुम्ही केलं पाहिजे. ते जनता यासाठी जागृत पाहिजे ना. मग मी जागृत करण्यासाठी तर आलोय. मग लोकांना किती जागृत करणार? पण आता केलं तर लागेल ना आपल्याला. आता मला सांगा, आपलीच मोरी मुताला चोरी झाली आहे. अरे आपल्याला इथं चालायचे वांदे. आज मला सांगा, तुम्ही कॉर्पोरेट पार आणलेलं आहे. कॉर्पोरेट पारचा पहिला अभ्यास केला पाहिजे ना. किती मोठा एरिया पाहिजे, किती लोकांना फूट पायरी पाहिजे, किती जणांना शाळेची सुविधा पाहिजे. इथं या क्षेत्रामध्ये विभागामध्ये कॉलेज नाही, शाळा नाही. इथली पोरं दादरला गेली तर सांगतात, दादरवाले बोलतात इथले मुलांना. तुम्ही सांगितलं कॉलेज शाळा, हे कोण आणतो? प्रतिनिधी आणतो. करेक्ट आहे. मग त्याच्यावर एखादं पत्र तरी तुम्ही दिलंय का? पत्र सगळ्यांनी दिलेले आहे. दाखवा मला, माझ्या समोर आणा. पत्र दिले, मुत्रीचा त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे ना सर. सगळं आपल्याकडे आहे, सगळा पाठपुरावा आहे. मग तो मांडा. आता तुम्ही का नाही त्यांना बोलत? जेव्हा त्यांची सभा लागते त्यावेळी ते त्यांनी जनतेचा आदळच घेतलाच पाहिजे ना. जनतेचा विषय घेत नाही तर कुठे घेणार? म्हणून तर त्यांचे सगळे इथं फितूर असतात बसलेले. नाही तसं नाही. बघा, संविधानाने जर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय त्याच्यात खूप मोठी ताकद आहे आणि ते तुम्ही बजावू शकता. समजलं? ते मला माझं म्हणणं आहे. म्हणूनच आपण आता जनतेत उतरलो आहोत आणि जनतेने आपण सांगतोय की यम तुमच्या दारी, मतदानाचा हक्क बजवा. बघा, अवयवदान करून आपण काय करतो? लोकांचा जीव वाचवतो. मतदान करून आपल्याला काय करायचंय? आपला जीव वाचवायचा आहे. करेक्ट. विभागाचा जीव वाचवायचा आहे. येस, विभाग नाही, महाराष्ट्र करायची. पुऱ्या भारताचा आपल्याला हे राज्य आर्थिक राजधानी आहे आपली ही मुंबई. करेक्ट. तिला परत नंबर 1 वर आणायचंय. रोजगार पण, आर्थिक पण आणि सगळ्याच गोष्टी. आणि सगळी जनता आपली आनंदी राहिली पाहिजे. बरोबर? तुम्ही जे म्हणताय ती सगळी कामं आपल्याला करून घ्यायची. बरोबर? तुम्ही जे कळकळीने बोलताय, पण या कामं करण्यासाठी जी काही एक परिश्रम असेल तो करावा तर लागेल की नाही? तर तो केला पाहिजे. तर आता त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे 15-20 वर आलंय आपल्या काय? मतदान. ते करून चांगला प्रतिनिधी निवडणं आणि मग ह्या तुमच्या गोष्टींना आपण कामाला लागलं पाहिजे. बरोबर आहे? आणि मतदान झाल्यानंतर तुम्ही या आणि परत ते विषय होतात का नाही त्याच्यावरती पण आपण मला तुम्ही सारखा आवाज द्या. यम हाजीर. मग यम मिळाला तर जीव घेऊन नाही गेला पाहिजे. लोकांची सुविधा झाली पाहिजे. घाबरू नका. चित्रगुप्तला पाठवा खाली, मग त्याच्याकडे हिसाब देऊ आम्ही. तुम्हाला काय सांगतोय, मतदान जर तुम्ही चांगल्या प्रमाणात केलं ना, यम तुमचा जीव. मग चित्रगुप्त म्हणजे तुमचा प्रतिनिधीच आहे. मग त्याच्याकडे तुम्ही आम्ही सगळं पाठवतो. मग ते चित्रगुप्त तुमच्यापर्यंत पाठवेल. त्यांनीच मला सांगितलं की खाली जनतेचा प्रॉब्लेम चालू आहे, जरा बघा म्हणून मी आलो. थँक्यू सर.